मंडळी, 50 आयुष्याचा असा एक टप्पा जिथे मागे वळून पाहिलं तर खूप काही मिळवलेलं असतं आणि पुढे पाहिलं तर अनेक प्रश्न समोर उभे असतात. मुलं मोठी होऊन त्यांच्या आयुष्यात व्यस्त झालेली असतात. करिअरमध्ये स्थिरता आलेली असते. शरीरात काही बदल जाणवू लागतात आणि अचानक एक दिवस जाणवतं की घरात सगळं आहे पण काहीतरी कमी आहे. पूर्वी घरात सतत गडबड असायची. मुलांचे आवाज, त्यांच्या गरजा, अभ्यास, नोकरी, लग्न या सगळ्यात वेळ कसा जायचा ते कळत नव्हतं. पण आता घर शांत असतं. या शांततेसोबत अनेकदा एकाकीपणा, रिकामेपणा आणि तणावही येतो. तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 50 नंतर निर्माण होणाऱ्या या भावनांना मानसशास्त्र कसं समजावून सांगतं आणि यातून बाहेर पडण्याचे प्रभावी मार्ग कोणते आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट जरूर करा. तर मंडळी, आपल्या समाजात 50 ओलांडली की अनेक लोक नकळत स्वतःला वृद्ध समजू लागतात. आता आपलं काय राहिलं आहे, आता मुलांचंच आयुष्य आहे, आपली भूमिका संपली, अशा विचारांमुळे मन हळूहळू नकारात्मक होत जातं. पण मानसशास्त्र सांगतं की 50 ही आयुष्याचा उतरता काळ नसून आत्मशोधाचा काळ आहे. आत्तापर्यंत आपण इतरांसाठी जगलो आहोत, पालकांसाठी, मुलांसाठी, कुटुंबासाठी, नोकरीसाठी. पण आता स्वतःकडे पाहण्याची वेळ आलेली असते. आपल्या अनेक अपूर्ण इच्छा, छंद, स्वप्न या वयात पुन्हा जिवंत होऊ शकतात. 50 म्हणजे आयुष्याची दुसरी इनिंग सुरू होण्याचा क्षण आहे. जो व्यक्ती हा बदल स्वीकारतो तो आनंदी राहतो. जो बदलाला विरोध करतो तो दुःखी राहतो. मंडळी, 50 हा आयुष्याचा असा टप्पा आहे ज्याकडे अनेक जण भीतीने किंवा निराशेने पाहतात. समाजात एक समज प्रचलित आहे की 50 ओलांडली म्हणजे आता आयुष्याचा उतार सुरू झाला. परंतु मानसशास्त्र याचा अगदी उलट सांगते. या वयात व्यक्तीकडे अनुभवांची मोठी शिदोरी असते, निर्णय क्षमता अधिक परिपक्व झालेली असते आणि आयुष्यातील अनेक जबाबदाऱ्या पूर्ण झालेल्या असतात. त्यामुळे हा काळ स्वतःला नव्याने शोधण्याचा असतो. अनेक वर्ष आपण कुटुंब, मुलं, नोकरी आणि सामाजिक जबाबदाऱ्यांमुळे गुंतलेलो असतो. त्यामुळे स्वतःच्या इच्छा, छंद आणि स्वप्न मागे पडतात. 50 हा त्या सगळ्या गोष्टी पुन्हा हातात घेण्याचा काळ आहे. नवीन कौशल्य शिकणे, प्रवास करणे, लेखन, संगीत किंवा समाजसेवा यासारख्या गोष्टींमधून आयुष्याला नवा अर्थ देता येतो. त्यामुळे 50ला शेवट नव्हे तर दुसऱ्या इनिंगची सुरुवात म्हणून पाहणे आवश्यक आहे. दुसरं आहे रिकामे घरटे म्हणजे नेमके काय. मंडळी, मानसशास्त्रात याला एम्प्टी नेस्ट सिंड्रोम असे म्हणतात. जेव्हा मुलं शिक्षण, नोकरी किंवा लग्नासाठी घराबाहेर पडतात तेव्हा पालकांना अचानक रिकामेपणाची भावना निर्माण होते. विशेषतः आईसाठी हा काळ अधिक कठीण असतो, कारण अनेक वर्ष त्यांची ओळख मुलांभोवती फिरत असते. सकाळपासून रात्रीपर्यंत मुलांची काळजी घेण्यात त्यांचं आयुष्य गेलेलं असतं. पण एक दिवस ती गरज अचानक कमी होते आणि मन विचारू लागतं, आता माझं काय. ही भावना पूर्णपणे नैसर्गिक आहे. याचा अर्थ तुम्ही कमकुवत नाही. याचा अर्थ तुम्ही तुमच्या कुटुंबावर प्रेम केलं आहे, पण आता त्या प्रेमाचा काही भाग स्वतःकडे वळवण्याची वेळ आलेली आहे. रिकामे घरटे किंवा एम्प्टी नेस्ट सिंड्रोम ही मानसशास्त्रातील एक महत्त्वाची संकल्पना आहे. जेव्हा मुलं शिक्षण, नोकरी किंवा लग्नामुळे घर सोडून स्वतंत्र आयुष्य जगायला लागतात तेव्हा पालकांना एक प्रकारचा भावनिक धक्का बसतो. अनेक वर्ष मुलांच्या भोवती फिरणारे जीवन अचानक बदलून जाते. सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांच्या गरजा, त्यांच्या समस्या, त्यांचे यश अपयश यामध्ये रमलेले पालक अचानक स्वतःला एकटे अनुभवू लागतात. विशेषतः आईला ही भावना जास्त तीव्रतेने जाणवते, कारण त्यांचा दिवस मुलांच्या काळजीभोवती फिरत असतो. घरातील शांतता अस्वस्थ वाटू लागते. परंतु ही भावना नैसर्गिक आहे. याचा अर्थ तुम्ही मुलांवर खूप प्रेम केले आहे. मात्र या टप्प्यावर आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू फक्त मुलं नसून
आपण स्वतःही आहोत हे स्वीकारणे गरजेचे असते. रिकाम्या घरट्याला दुःख म्हणून न पाहता स्वतःच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करण्याची संधी म्हणून पाहिले पाहिजे. आता पाहूया एकाकीपणाची खरी कारणं. अनेकांना वाटतं की आपण एकटे आहोत म्हणून एकाकी वाटतं, पण मानसशास्त्र सांगतं की एकटे असणं आणि एकाकी असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. काही लोक गर्दीतही एकटे असतात, तर काही लोक एकटे राहूनही समाधानी असतात. एकाकीपणाचं मूळ कारण म्हणजे अर्थपूर्ण नात्यांचा अभाव. जेव्हा आपल्याला असं वाटतं की कुणालाच आपली गरज नाही, कुणी आपल्याला समजून घेत नाही, तेव्हा एकाकीपणा वाढतो. वय वाढतं तसं मित्र कमी होतात, सामाजिक संपर्क कमी होतो आणि मग मन नकारात्मक विचारांनी भरून जातं. म्हणून एकाकीपणाशी लढण्याचा पहिला उपाय म्हणजे माणसांशी जोडलेलं राहणं. अनेकांना वाटते की घरात कोणी नसल्यामुळे किंवा मुलं दूर गेल्यामुळे एकाकीपणा निर्माण होतो, पण मानसशास्त्र सांगते की एकटे असणे आणि एकाकी वाटणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. काही लोक मोठ्या कुटुंबात राहूनही एकटे वाटत असल्याची तक्रार करतात, तर काही लोक एकटे राहूनही आनंदी असतात. एकाकीपणाचे मूळ कारण म्हणजे भावनिक जोडणीचा अभाव. जेव्हा आपल्याला वाटते की आपल्याला समजून घेणारे कोणी नाही, आपले विचार ऐकणारे कोणी नाही किंवा आपली गरज कोणालाच नाही, तेव्हा एकाकीपणा वाढतो. वय वाढल्यावर मित्रपरिवार कमी होतो, सामाजिक भेटीसाठी कमी होतात आणि निवृत्तीनंतर दैनंदिन संवादही कमी होतो. त्यामुळे मन नकारात्मक विचारांनी भरू लागते. अशा वेळी नवीन नाती निर्माण करणे, जुन्या मित्रांशी संपर्क ठेवणे आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होणे अत्यंत आवश्यक असते. कारण माणूस हा मूलतः सामाजिक प्राणी आहे आणि भावनिक संबंध हे मानसिक आरोग्याचे सर्वात मोठे आधारस्तंभ असतात. आता पाहूया, मुलं दूर गेली म्हणून नातं संपत नाही. अनेक पालक मुलांच्या स्वातंत्र्याला नकार म्हणून पाहतात. मुलं फोन कमी करतात, व्यस्त असतात, कधी भेटायला उशीर करतात आणि पालकांना वाटू लागतं की मुलांना आता आपली गरज नाही. पण वास्तव वेगळं असतं. मुलं त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेली असतात, त्यांचं प्रेम कमी झालेलं नसतं. म्हणून सतत अपेक्षा ठेवण्यापेक्षा संवाद ठेवणं महत्त्वाचं आहे. दररोज 2 तास बोलण्यापेक्षा आठवड्यातून एक अर्थपूर्ण संवाद जास्त महत्त्वाचा असतो. नात्यांमध्ये पकड कमी आणि विश्वास जास्त असला पाहिजे. मुलं मोठी होऊन स्वतंत्र आयुष्य जगू लागतात, तेव्हा अनेक पालकांना असे वाटते की आता मुलांना आपली गरज उरलेली नाही. फोन कमी येणे, भेटी कमी होणे किंवा व्यस्त दिनचर्या यामुळे पालकांच्या मनात नाराजी निर्माण होऊ शकते. परंतु यामागे प्रेम कमी झालेले नसते, तर परिस्थिती बदललेली असते. प्रत्येक पिढीला स्वतःचे आयुष्य घडवायचे असते. ज्या प्रकारे आपण आपल्या तरुणपणी करिअर, संसार आणि जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलो होतो, त्याच प्रकारे आजची मुलंही त्यांच्या आयुष्यात व्यस्त असतात. त्यामुळे त्यांच्या व्यस्ततेला नकार किंवा दुर्लक्ष म्हणून घेणे चुकीचे ठरते. नातेसंबंध टिकवण्यासाठी अपेक्षा कमी आणि समजूतदारपणा जास्त असणे आवश्यक असते. नियमित संवाद, प्रेमळ शब्द आणि भावनिक पाठिंबा यामुळे नाते अधिक मजबूत होते. मुलांना स्वातंत्र्य देतानाच त्यांच्याशी भावनिक जवळीक राखणे हेच या टप्प्यातील सर्वात महत्त्वाचे कौशल्य आहे. नंतर आहे तणाव का वाढतो. 50 नंतर अनेक प्रकारचे तणाव वाढतात. आरोग्याची चिंता, आर्थिक सुरक्षिततेची चिंता, निवृत्तीची चिंता आणि भविष्याची चिंता. याशिवाय शरीरात होणारे हार्मोनल बदलही मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. मन अधिक संवेदनशील होतं. छोट्या गोष्टींचाही जास्त परिणाम होऊ लागतो. पण सर्वात मोठी समस्या म्हणजे भविष्याबद्दल सतत विचार करणं. जे अजून घडलंच नाही त्याची काळजी करत राहणं. मानसशास्त्र सांगतं की तणावाचा मोठा भाग वास्तवातून नाही तर कल्पनेतून निर्माण होतो. 50 नंतर तणाव वाढण्यामागे अनेक कारणे असतात. शरीरात होणारे बदल, वाढत्या आरोग्याच्या समस्या, आर्थिक सुरक्षिततेची चिंता, निवृत्तीनंतरचे आयुष्य आणि भविष्याची अनिश्चितता या सगळ्या गोष्टी मनावर परिणाम करतात. अनेक लोकांना वाटते की आता उत्पन्न कमी होईल का, आरोग्य कसे राहील किंवा पुढे मुलांवर अवलंबून राहावे लागेल का, या प्रश्नांमुळे सतत चिंता वाढते. मानसशास्त्र सांगते की तणावाचा मोठा भाग वास्तव परिस्थितीपेक्षा भविष्याबद्दलच्या कल्पनांमधून निर्माण होतो.
आपण अजून घडलेले नाही अशा गोष्टीची चिंता करत राहतो. त्यामुळे वर्तमानातील आनंद हरवतो. तणाव कमी करण्यासाठी ध्यान, योग, नियमित व्यायाम, आर्थिक नियोजन आणि सकारात्मक विचारसरणी यांचा उपयोग होतो. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणे आणि जे नियंत्रणाबाहेर आहेत ते स्वीकारणे ही तणावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे. नंतरचं आहे स्वतःची नवीन ओळख तयार करावी. अनेक लोक स्वतःची ओळख फक्त एका भूमिकेशी जोडतात. मी आई आहे, मी वडील आहे, मी कर्मचारी आहे. पण जेव्हा या भूमिका बदलतात तेव्हा स्वतःची ओळख हरवते. म्हणून स्वतःला विचारा, माझे छंद कोणते आहेत, मला काय शिकायचं आहे, मला कोणत्या गोष्टीत आनंद मिळतो. संगीत, वाचन, प्रवास, लेखन, बागकाम, योग यापैकी कोणती गोष्ट तुमच्या आयुष्याला नवीन अर्थ देऊ शकते. अनेक लोक आयुष्यभर स्वतःची ओळख फक्त एका भूमिकेशी जोडून ठेवतात. उदाहरणार्थ, मी आई आहे, मी वडील आहे, मी शिक्षक आहे किंवा मी अधिकारी आहे. पण जेव्हा मुलं स्वतंत्र होतात किंवा निवृत्ती जवळ येते तेव्हा या भूमिका बदलू लागतात. त्यामुळे व्यक्तीला स्वतःची ओळख हरवल्यासारखे वाटते. या काळात स्वतःला नव्याने शोधणे अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्या आवडी, क्षमता आणि अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांचा विचार करणे गरजेचे आहे. कदाचित तुम्हाला चित्रकला आवडत असेल, लेखनाची आवड असेल, संगीत शिकायचं असेल किंवा समाजसेवा करायची इच्छा असेल. या गोष्टींमधून केवळ वेळ जात नाही तर जीवनाला नवीन अर्थ मिळतो. स्वतःची नवीन ओळख तयार केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि रिकामेपणा कमी होतो. व्यक्तीला पुन्हा एकदा उत्साहाने जगण्याची प्रेरणा मिळते. पुढचं आहे सामाजिक आयुष्य पुन्हा जिवंत करा. मंडळी, लहानपणी मित्र असतात, तरुणपणी सहकारी असतात, पण मधल्या काळात अनेक जण मैत्री विसरून जातात. 50 नंतर पुन्हा सामाजिक आयुष्य उभं करणं गरजेचं असतं. जुन्या मित्रांना फोन करा, समाजकार्यामध्ये सहभागी व्हा, ग्रुप ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी व्हा. सामाजिक संपर्क हा मानसिक आरोग्यासाठी औषधासारखा असतो. जितकं आपण लोकांमध्ये मिसळतो तितकं मन निरोगी राहतं. मंडळी, 50 नंतर अनेक लोक नकळत सामाजिकदृष्ट्या अलिप्त होतात. नोकरी, कुटुंब आणि जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त राहिल्यामुळे मैत्री आणि सामाजिक संबंध मागे पडतात. परंतु या वयात सामाजिक आयुष्य अधिक महत्त्वाचे ठरते. संशोधन सांगते की जे लोक सक्रिय सामाजिक जीवन जगतात त्यांच्यामध्ये नैराश्य, चिंता आणि स्मरणशक्तीशी संबंधित समस्या कमी प्रमाणात आढळतात. जुन्या मित्रांशी संपर्क साधणे, समाजातील कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे, धार्मिक किंवा सांस्कृतिक उपक्रमांमध्ये भाग घेणे यामुळे मनाला आधार मिळतो. नवीन लोकांशी ओळखी वाढतात आणि जीवनात नवीन ऊर्जा येते. संवाद आणि मैत्री हे मानसिक आरोग्याचे नैसर्गिक औषध आहे. त्यामुळे एकटे बसून विचार करण्यापेक्षा लोकांमध्ये मिसळणे आणि समाजाशी जोडणे राहणे अधिक फायदेशीर ठरते. नंतर आहे शरीराची काळजी म्हणजे मनाची काळजी. मंडळी, मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य एकमेकांशी जोडलेले आहेत. नियमित चालणं, योग, प्राणायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप या गोष्टी फक्त शरीरासाठी नाहीत तर मनासाठीही आवश्यक आहेत. अनेक संशोधनांमध्ये आढळून आलं आहे की नियमित व्यायामामुळे तणाव आणि नैराश्य कमी होतं. म्हणून दिवसातील किमान 30 मिनिटं स्वतःसाठी जरूर द्यावेत. मानसिक आणि शारीरिक आरोग्य यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. जेव्हा शरीर निरोगी असते तेव्हा मनही अधिक सकारात्मक राहते. 50 नंतर शरीरात अनेक नैसर्गिक बदल होतात. ऊर्जा कमी वाटणे, झोपेच्या समस्या, वजन वाढणे किंवा सांधेदुखी यासारख्या अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. दररोज 30 मिनिटे चालणे, योग करणे किंवा हलका व्यायाम करणे यामुळे शरीरातील एंडॉर्फिन नावाचे रसायन वाढते, जे आनंद आणि समाधानाची भावना निर्माण करते. तसेच योग्य आहारामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि मन अधिक स्थिर राहते. त्यामुळे शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मानसिक आरोग्यालाही धोका निर्माण करणे होय. स्वतःची काळजी घेणे हा स्वार्थ नसून आयुष्याचा आवश्यक भाग आहे. नंतर आहे वर्तमानात जगायला शिकावे. मंडळी, भूतकाळाच्या आठवणी आणि भविष्याची चिंता यामध्ये वर्तमान हरवून जातं.
आजचा दिवस जगणं ही एक कला आहे. सकाळचा चहा शांतपणे पिणं, सूर्योदय पाहणं, पावसाचा आनंद घेणं, निसर्गात चालणं या छोट्या गोष्टी मनाला शांत करतात. आनंद मोठ्या घटनांमध्ये नसतो, तो रोजच्या छोट्या क्षणांमध्ये दडलेला असतो. मानवी मनाची एक सवय असते, ते सतत भूतकाळात किंवा भविष्यकाळात भटकत राहते. भूतकाळातील चुका, गमावलेल्या संधी किंवा जुन्या आठवणी आणि भविष्याची चिंता यामध्ये वर्तमान क्षण हरवून जातो. 50 नंतर ही प्रवृत्ती अधिक वाढू शकते. मानसशास्त्रानुसार आनंदी लोकांची एक महत्त्वाची सवय म्हणजे ते वर्तमान क्षणाचा आनंद घेतात. सकाळचा चहा, एखादे चांगले पुस्तक, निसर्गातील फेरफटका, पक्ष्यांचा आवाज किंवा कुटुंबासोबत घालवलेले काही क्षण या छोट्या गोष्टी जीवन समृद्ध करतात. ध्यान आणि माइंडफुलनेस यासारख्या पद्धती वर्तमानात राहण्यास मदत करतात. जेव्हा आपण प्रत्येक दिवसाची किंमत ओळखायला शिकतो तेव्हा चिंता कमी होते आणि समाधानाची भावना वाढते. आनंद हा भविष्यकाळात मिळणारी गोष्ट नसून तो वर्तमानात अनुभवायचा असतो. नंतर आहे मदत मागायला घाबरू नका. मंडळी, कधीकधी एकाकीपणा किंवा तणाव खूप वाढतो. झोप लागत नाही, कशातच रस वाटत नाही, सतत उदास वाटतं. अशा वेळी तज्ज्ञांची मदत घेणं हे कमजोरीचे लक्षण नाही. जसं शरीर आजारी पडलं तर डॉक्टरांकडे जातो, तसंच मनासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. आपल्या समाजात मानसिक समस्यांबद्दल अजूनही अनेक गैरसमज आहेत. अनेकांना वाटते की दुःख, चिंता किंवा एकाकीपणा याबद्दल बोलणे म्हणजे कमजोरी आहे. त्यामुळे अनेक लोक वर्षानुवर्ष मनातील वेदना दाबून ठेवतात. परंतु मानसिक आरोग्य ही शारीरिक आरोग्य इतकेच महत्त्वाचे आहे. जर सतत उदास वाटत असेल, झोप लागत नसेल, कोणत्याही गोष्टीत रस वाटत नसेल किंवा जीवन निरर्थक वाटू लागले असेल तर तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे. मानसोपचार तज्ज्ञ किंवा समुपदेशक व्यक्तीला त्याच्या भावना समजून घेण्यास आणि योग्य मार्ग शोधण्यास मदत करतात. कुटुंबीय, मित्र आणि तज्ज्ञ यांच्याशी मन मोकळे करणे हे समस्येवर उपाय शोधण्याचे पहिले पाऊल असते. लक्षात ठेवा, मदत मागणे ही कमजोरी नसून स्वतःची जबाबदारी स्वीकारण्याची आणि चांगल्या आयुष्याकडे जाण्याची सुरुवात असते. तर मंडळी, 50 म्हणजे आयुष्याचा शेवट नाही, ती स्वतःला पुन्हा शोधण्याची संधी आहे. रिकामं घर म्हणजे रिकामं आयुष्य नाही. मुलं दूर गेली म्हणून प्रेम दूर जात नाही. एकाकीपणा हा कायमस्वरूपी नसतो आणि तणावावर मात करणं शक्य असतं. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, आता पुढील आयुष्य मी कसं जगू शकतो? कारण आयुष्याचा हा टप्पा इतरांसाठी नाही तर स्वतःसाठी जगण्याची वेळ आहे. तर मंडळी, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद.